Hello dear student. Now today I am going to rapid revise to chapter coordination compound. बघा या चॅप्टरमध्ये मी काही मोजकेच टॉपिक घेणार आहे की जी CET खूप महत्त्वाचे आहे. द फर्स्ट टॉपिक इज वर्नर्स थेरी. नाउ इन वर्नर्स थेरी बघा वर्नर्स थेरीमध्ये महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये दोन महत्त्वाचे स्पियर असेल, इनर स्पियर आणि आउटर स्पियर. मग जनरली इनर स्पियर आउटर स्पियर हे आता महत्त्वाचं नाही आहे. मग त्याच्यामध्ये आयोनायझेशन स्पियर आणि कोऑर्डिनेशन स्पियर या वर्ड्सवरती तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात. आपण जनरली काय करतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड समजा तुम्हाला दिलं आहे, इट्स अ CONH3 6 टाइम्स Cl3. हे कंपाऊंड तुम्हाला प्रॉपरली या पद्धतीने आपण प्रेझेंट करतो, हे वर्नर्स थेरीमध्ये एक्सप्लेन केलं. मग याच्यावरती MCQ कसा विचारला जातो तुम्हाला बघा, एकतर काय केलं जाईल, व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल हा क्वेश्चन असेल, किंवा व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल या टाईपचा क्वेश्चन विचारला जातो. मग हे तुम्हाला याच्याकडे बघून सांगायचं आहे. हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे इट्स अ इनर स्पियर, आणि जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आउटसाईडला आहे ऑब्व्हियसली आउटर स्पियर असणार आहे. जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या इनसाईडला आहे की जे आपण हे इनर सर्कल दाखवलं बघा, या सर्कललाच आपण काय काय म्हणू शकतो, इट्स कॉल्ड एज कोऑर्डिनेशन स्पियर, इट इज ऑल्सो नोन एज सेकंडरी व्हॅलन्स, इट इज ऑल्सो कॉल्ड एज इनर स्पियर. मग सेकंडरी व्हॅलन्स किंवा कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये जेवढे नंबर ऑफ लिगँड्स असतात ते नंबर ऑफ लिगँड्स म्हणजेच त्या मेटलचा काय झाला कोऑर्डिनेशन नंबर. फॉर एक्झाम्पल या कोबाल्टला NH3 टोटल NH3 आर 6, देअरफॉर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कोबाल्ट इज व्हॉट 6. MCQ विचारला जाऊ शकतोय. मग आता असा पण क्वेश्चन विचारला होतो, व्हॉट इज द सेकंडरी व्हॅलन्स ऑफ दिस कोऑर्डिनेशन कंपाऊंड, किंवा व्हॉट इज द सेकंडरी व्हॅलन्स ऑफ कोबाल्ट या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तसं हे आयोनायझेशन स्पियर आहे. आता हे आयोनायझेशन स्पियर हे आउटसाईडचं स्पियर आहे. याच्यामध्ये बघा टोटल नंबर ऑफ क्लोरीन किती आहे, 3 क्लोरीन आहे. जेव्हा हे कंपाऊंड आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करतो, डिझॉल्व्ह केल्यावरती तो ब्रेक होतो. तो ब्रेक कसं होतो बघा, इथे मी ते दाखवते तुम्हाला. हे स्क्वेअर ब्रॅकेट ॲज इट इज, दिस इज CONH3 6 प्लस क्लोरीन किती आहे 3 टाइम्स Cl मायनस, आणि इथे चार्ज येणार 3 प्लस चार्ज येणार. म्हणजे टोटल नंबर ऑफ आयन्स किती प्रोड्यूस झाले, 4 आयन्स प्रोड्यूस झाले. 1 आयन इज दिस कॉम्प्लेक्स अँड अनदर आयन इज 3 टाइम्स Cl मायनस. मग हे जे डिझॉल्व्ह केल्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे ब्रेक झालं ते कुठलं ब्रेक झालं चेक करा. बॉन्ड फक्त कुठला ब्रेक झालाय, क्लोरीनचाच बॉन्ड ब्रेक झालाय. मग क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे आयन्स प्रोड्यूस झाले, म्हणून त्याला काय म्हटलं, आता इट्स अ आयोनायझेशन स्पियर. आणि जे इनर स्पियरमध्ये असतात, कोबाल्ट अमोनिया बॉन्ड ब्रेक होत नाहीये, तो परमनंट बॉन्ड आहे, तो बॉन्ड ब्रेक होत नाही, म्हणून त्याच्यावरून आपण त्या मेटलची काय ठरवू शकतो, इट्स त्या मेटलचा आपण काय शोधू शकतोय, कोऑर्डिनेशन नंबर शोधू शकतोय. ठीक आहे, तर या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज लिगँड. बघा जेव्हा तो सेंट्रल मेटल ॲटमला नंबर ऑफ ॲटम्स और ग्रुप्स अटॅच झालेले असतात, ते अटॅच कसे होतं, कारण त्याला आपण जो लिगँड आपण बोलतो, लिगँड्स आर इलेक्ट्रॉन डोनर. तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो सेंट्रल मेटलला आणि त्याच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतोय. ठीक आहे, मग लिगँड्स हे एक प्रकारचे काय झाले, इट्स अ इलेक्ट्रॉन डोनर. इलेक्ट्रॉन डोनर म्हटलं आपण त्यांना लेविस बेस सुद्धा म्हणू शकतोय. ठीक आहे, बघा या केसमध्ये आपण लिगँडबद्दल डिस्कस करूया. क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायडेंटेट लिगँड. बघा शब्द फक्त इथला चेंज होणार आहे. क्वेश्चन कसं असणार आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायडेंटेट लिगँड, विच ऑफ द फॉलोइंग इज मोनोडेंटेट लिगँड, विच ऑफ द फॉलोइंग इज बायडेंटेट एक्सेट्रा या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तुम्हाला मी पेज नंबर इथे मेन्शन करतोय, पेज नंबर 340, टेक्स्टबुक पेज नंबर 340 वरती तुम्हाला सगळे लिगँड्स दिले आहेत. ते फक्त समजण्यापुरतं मी काही इथे एक्झाम्पल ड्रॉ केले आहेत. बघा सपोज फर्स्ट लिगँड, समजा क्वेश्चन विचारला की ऑक्झॅलेटो इज डॅश डॅश लिगँड, मोनोडेंटेट, बायडेंटेट, ट्रायडेंटेट, हेक्झाडेंटेट एक्सेट्रा. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की हे नावं दिल्यानंतर ओळखता आलं पाहिजे की ते कुठल्या टाईपचे लिगँड असतील. फॉर एक्झाम्पल आता हे ऑक्झॅलेटो आहे. ऑक्झॅलेटोमध्ये बघा हा ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन्स आहे, तो या साईडने इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतोय. हा सुद्धा ऑक्सिजन आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. मग टोटल डोनर ॲटम सापडले 2, म्हणजे हा कुठल्या टाईपचा झाला, इट इज बायडेंटेट लिगँड. ठीक आहे, नाउ दिस अनदर इट इज डायइथिलीन ट्रायमाइन. याच्यामध्ये बघा नायट्रोजनच्या साईडने इलेक्ट्रॉन डोनेट होत आहे, हा सुद्धा नायट्रोजन इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, आणि इथे एक नायट्रोजन हा सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेट करेल. मग टोटल डोनर साईट आहे 3, देअरफॉर इट इज ट्रायडेंटेट लिगँड. नाउ इथिलीन डायमाइन, नाउ इट कन्सिस्ट ऑफ 2 NH2 ग्रुप. नायट्रोजनच्या साईडने इलेक्ट्रॉन डोनेट होतील, आणि हा सुद्धा एक नायट्रोजन इलेक्ट्रॉन डोनेट करेल. नंबर ऑफ डोनर्स आर 2, देअरफॉर इट इज बायडेंटेट लिगँड. तर या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. तुम्हाला स्ट्रक्चर दिलेले नसतील, तुम्हाला नावांनुसार ते प्रॉपरली लर्न करावे लागतील की ते लिगँड कुठले आहेत, त्याचा टाईप तुम्हाला ओळखायला विचारला जाणार. नाउ
Next, which is very important topic for MST CT, that is EAN, effective atomic number. बघा तुम्हाला फॉर्म्युला दिलाय EAN is equal to Z minus X plus Y. Now in this case, Z is the atomic number of central metal, X is the number of electrons lost during the formation of coordination compound, and Y is the number of electron lost, number of electron donated, not lost, number of electron donated by the ligands. बघा याच्यामध्ये तुम्हाला Z आणि Y खूप काही डिफिकल्ट नाही. Y च्या बाबतीत जर बोलायला गेलं तर Y म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय द लिगँड. एव्हरी लिगँड डोनेट्स ऑलवेज 2 इलेक्ट्रॉन. त्यामुळे ते खूप काही डिफिकल्ट नाही. आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह सुद्धा करणार आहोत. झेड तर म्हणजे ॲटॉमिक नंबर असणार आहे. तुमचे आता ॲटॉमिक नंबर सगळ्यांचे पार्ट झाले असेल 21 to 30, त्यातलंच काहीतरी येणार आहे. आणि एक्सबद्दल मला असं म्हणायचं आहे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ कॉर्डिनेट. एवढं सगळं करण्यापेक्षा माझं म्हणणं काय, एक्स म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. सगळ्यात सोपं, एक्स म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. मग आता हे सॉल्व कसं करायचं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, एक्झाम्पल एक्सप्लेन करण्याच्या आधी क्वेश्चनचा टाईप समजून घ्या. तुम्हाला क्वेश्चनचं टाईप 2-3 टाईपचे असेल. पहिला क्वेश्चन असा असेल, द EAN फॉर द फॉलोइंग कंपाऊंड इज. तुम्हाला कंपाऊंड दिलं आहे, त्याचा EN व्हॅल्यू विचारली, 4 ऑप्शन दिलेले असतील. सेकंड टाईपचा क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉलोज EAN रूल. हा एक दुसरा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 असेल, विच ऑफ द फॉलोइंग कोऑर्डिनेशन कंपाऊंड डू नॉट फॉलो EAN रूल. कंपाऊंड व्हेन फॉलोज EAN रूल अँड व्हेन नॉट फॉलो EAN रूल. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या EANची व्हॅल्यू हे एखाद्या नोबल गॅस इलेमेंटच्या ॲटॉमिक नंबर एवढी व्हॅल्यू येते, तेव्हा आपण म्हणू शकतोय कंपाऊंड फॉलोज EAN रूल. आता हे मी काय बोलून समजून घ्या. समजा आपला EANची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन केले, आन्सर आलं. आन्सर सपोज तुमचं 36 आलं किंवा 54 आलं किंवा 86 आलं. 36 इज द ॲटॉमिक नंबर ऑफ क्रिप्टॉन, देन 54 इज ॲटॉमिक नंबर ऑफ झेनॉन अँड 86 इज द ॲटॉमिक नंबर ऑफ रेडॉन. यांच्यापैकी जर ॲटॉमिक नंबर आला तरच म्हणायचं की कंपाऊंड फॉलोज EAN रूल. आणि जर यांच्यापैकी आन्सर नाही आलं तर काय म्हणायचं आहे, कंपाऊंड डू नॉट फॉलो EAN रूल. मी तुमचे 2 एक्झाम्पल घेतोय बघा. नाऊ दिस फर्स्ट एक्झाम्पल, इट्स FeCN6 4-. नाऊ द Fe, व्हॅल्यू ऑफ Fe, याच्यामध्ये झेडची व्हॅल्यू किती असणार आहे, Z इज इक्वल टू 26. वायची व्हॅल्यू किती असणार आहे बघा. नंबर ऑफ लिगँड्स, सायनाइड किती आहे, 6 टाइम्स. Every ligand donate 2 electron. Therefore, number of ligands are 6. Therefore, 6 into 2. Value of Y is 12. Now we'll talk about value of X. X म्हणजे मी तुम्हाला in short काय सांगतोय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. बघा, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल म्हणजे मी व्हॅल्यू किती घेतोय, याची X व्हॅल्यू घेतोय, प्लस 6 इंटू सायनाइडवरचा चार्ज किती असतो, इट्स निगेटिव्ह लिगँड, -1 चार्ज आहे, इज इक्वल टू आपण काय लिहितो, टोटल चार्ज -4. हे सिम्प्लिफाय केलं, एक्सची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, ट्रान्सफर करा, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, +2. इथे मी मेन्शन करतोय 2. हे झालं XYZच्या व्हॅल्यू. आता फक्त फॉर्म्युला यूज करा, सॉल्व करा. नाऊ EAN इज इक्वल टू फॉर्म्युला आहे Z minus X, that is, and plus y is 12. Answer is what, 24, 26, 36. Answer 36 आलं. मला सांगा, आन्सर 36 आलं. पहिला क्वेश्चन असा होता, द व्हॅल्यू ऑफ EAN ऑफ दिस कंपाऊंड इज ऑप्शन ABCD. द करेक्ट ऑप्शन इज 36. त्यावरचा सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड फॉलोज EAN रूल. ज्याचा आन्सर इथे मॅच होतंय ते कंपाऊंड EAN रूल फॉलो करते. आन्सर मॅच झाले 36, कंपाऊंड EAN फॉलो करते. आता मी सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून देतो. नाऊ इन दिस केस, Z, व्हॅल्यू ऑफ कॉपर, ॲटॉमिक नंबर ऑफ कॉपर इज 29. नाऊ व्हॅल्यू ऑफ Y, नंबर ऑफ लिगँड्स आर 4. अमोनिया NH3 ग्रुप किती वेळेस आहे, 4 टाइम्स आहे. Every ligand donates 2 electron. Therefore, total ligands are 4. 4 into 2. Total number of value of Y is 8. Now we have to find out the value of X. X म्हणजे मी तुम्हाला इन शॉर्ट काय सांगतोय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. बघा, आता त्या कॉपरची मी व्हॅल्यू किती घेतोय, X, प्लस अमोनिया 4 टाइम्स आहे, 4 into charge on ammonia. Ammonia is a neutral ligand. Therefore, the value is 0, is equal to total charge +2. Therefore, if we solve this, X is equal to what? 2. X ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली. Now just we have to simplify it. Put the value of XYZ in the formula EAN. Therefore, EAN is equal to Z minus X, 29 minus 2 plus 8. Fine. 27 plus 8. ऑलमोस्ट 35. ठीक आहे. आता मला सांगा, 35 ही व्हॅल्यू इथे कुठे मॅच होते का, असा विचार करू नका की माझं आन्सर चुकलं असेल, इथे 35 तर 36 लागतं. नो, डोंट वरी, तुमचा आन्सर 36 आला. याचा अर्थ हे कंपाऊंड, हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड EAN रूल फॉलो करत नाही. सिंपल टॉपिक आहे, एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. नाऊ द नेक्स्ट समवॉट इम्पॉर्टंट टॉपिक इज
व्हॉट आर द इम्पॉर्टंट युजेस ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड और ॲप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. बघा याच्यामध्ये हे काही महत्त्वाचे आहेत जे MCQला विचारले जाऊ शकत आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट यूज इज क्लोरोफिल इज अ कॉम्प्लेक्स कंपाऊंड विच इज प्रेझेंट इन द प्लांट आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये कुठला मेटल असतो. द मेटल इज मॅग्नेशियम. क्लोरोफिल कंटेन विच ऑफ द फॉलोइंग मेटल. तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्लोरोफिल कोणामध्ये प्रेझेंट आहे. प्लांटमध्ये. दो स्टुडंट हॅव बायोलॉजी. दिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल फॉर यू. नाउ दिस everyone knows hemoglobin which is present in the blood. It is a complex of iron. ठीक आहे. आयर्नवरती MCQ विचारला जाऊ शकतो. विटामिन B12 इज ऑल्सो वन कॉम्प्लेक्स विच इज अ कोबाल्ट कॉम्प्लेक्स. त्याच्यामध्ये कोबाल्ट प्रेझेंट असतो. नेक्स्ट इज सीस. बघा सीस आणि ट्रान्स अशा दोन टाईपचे असतात. फक्त यांची पोझिशन एकमेकांच्या सेम साईडला आली, कोबाल्टच्या सेम साईडला आली तर त्यानंतर सीस, ऑपोजिट साईडला गेलं तर बोलतात ट्रान्स. तर या ठिकाणी सीस वापरले गेले. सीस हे कॉम्प्लेक्स जे आहे या पूर्ण कॉम्प्लेक्सला बोलतात सीस प्लॅटिन अँड दिस कॉम्प्लेक्स इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. महत्त्वाचं आहे, एक्झामला विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवायच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे. देन EDTA. बघा समजा एखाद्याला पॉयझनिंग झालं असेल लीडमुळे बॉडीमध्ये किंवा एखाद्या ॲनिमलच्या किंवा ह्युमनच्या बॉडीमध्ये लीड गेलं असेल. लीड इज समोर पॉयझनस फॉर ह्युमन. मग ते लीड आयन जर एक्स्ट्रॅक्ट करायचे असेल तर आपल्याला कॉम्प्लेक्स टाकणं गरजेचं आहे. मग आपण कॉम्प्लेक्स कुठला यूज करतो. EDTA. इट्स अ हेक्झाडेंटेड लिगॅन्ड. हे जेव्हा बॉडीमध्ये जाणार तर बॉडीमधले जे काही लीडचे आयन्स आहेत तो एक्स्ट्रॅक्ट करतो. म्हणजे ते पॉयझनिंग काय होतं, कमी कमी होत जातं. तुम्हाला जर कोटिंग करायचं असेल, गोल्डचं किंवा सिल्वरचं कोटिंग करायचं असेल तर त्यांचे रिस्पेक्टिव्ह कॉम्प्लेक्स आपण यूज करतो. तसंच वॉटरचा हार्डनेस काढायचं असेल तर सुद्धा आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड यूज करू शकतो. जनरली फॉर द एस्टिमेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर वी आर गोइंग टू यूज EDTA कॉम्प्लेक्स विच इज हेक्झाडेंटेड. ठीक आहे.